नमस्कार. काल राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नांदेड येथील दौऱ्यावर आले असता आमच्या किनवट माहूरमधील असंख्य प्रश्नाचा महापूर घेऊन मी त्यांच्याकडे काल निवेदन सादर केलं. त्या निवेदनामध्ये प्रामुख्याने अशा बऱ्याचशा अडचणी होत्या आणि त्यात महत्त्वाची अडचण म्हणजे लाडकी बहीण योजना, जी शिंदे साहेबाचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली लाडकी बहीण योजना कुठंतरी अडचणीत असल्यामुळं असंख्य माता भगिनींना पात्र माता भगिनीला अपात्र झाल्यामुळं त्यांची फार नाराजी झालेली आहे. तरी 31 डिसेंबरपर्यंत जी KYCची मुदत शासनाने दिली होती ती संपल्यामुळं असंख्य माता भगिनींनी KYCचा लाभ घेतलाच नाही. पात्र बाबा कशाला KYC करायची, त्यामुळं त्यांच्या अनपडपणामुळं त्या आज लाभापासून वंचित झालेल्या आहेत. ती मुदत एक वाढवणं महत्त्वाची होती. किनवट माहूरमध्ये असंख्य ग्रामीण भागामध्ये अजून पण बस स्वातंत्र्य झाल्यापासून बसेस येत नाहीत. विद्यार्थिनींना आणि ज्येष्ठांना अत्यंत गरज आहे. एकीकडे सरकार म्हणतं की शिक्षणासाठी मुलींसाठी बसेस मोफत केल्या जाते, पण ग्रामीण भागात आज पण बसेस येत नाही. ॲम्ब्युलन्सची मोठी मागणी आहे 108ची. बरेचसे अपघात आमच्या किनवट माहूरमध्ये रस्ते खराब असल्यामुळं असंख्य असे अपघात होत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने ॲम्ब्युलन्स 108 तात्काळ उपलब्ध होणे ती एक महत्त्वाची अडचण होती. आणि त्यानंतर पंतप्रधान घरकुल योजना जी होती ती कुठेतरी अडचणीत सापडलेली. असंख्य लोकांचे आज पण घरं पूर्ण झालेले आहे, पण हप्ते अजून पण पडत नाही. एक हप्ता पडला की 6 महिने लागतात, दुसरा हप्ता पडायला, दुसरा हप्ता पडला की तिसरा हप्ता पडायला 6-6, 12-12 महिन्याचा कालावधी लागत आहे. कुठेतरी लोकांना भयंकर असा त्रास होत आहे. 1,20,000ची जी योजना आहे ती पण अडचणीत आज सापडलेली आहे. त्यानंतर आमचं महत्त्वाचं म्हणजे आम्हाला माहूर किनवटमधून 150 ते 250 किलोमीटर नांदेडला यावं लागत होतं जिल्ह्याच्या कामासाठी. आम्हाला जर किनवट जिल्हा जुनीच मागणी आहे, तात्काळ जर दखल घेऊन किनवट जर जिल्हा तात्काळ जर झाला तर आमच्या अत्यंत फायद्याचं होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता किनवट माहूरमध्ये असंख्य असा पाणी टंचाईचा प्रश्न आलेला आहे. प्रामुख्याने जलजीवन योजना जी होती ती योजना आता कुठेतरी रखडलेली आहे. गुत्तेदाराला फोन केला तर गुत्तेदार म्हणता निधीच उपलब्ध नाही. म्हणून असंख्य अशा गावामध्ये आज पण पाण्याच्या जलजीवनच्या टाक्या आहेत, पण टाक्यात पाणीच नाही. नळ आहेत पण नळात पाणी नाही. तर ती एक प्रामुख्याने एक महत्त्वाची मागणी होती आणि त्याच्यावर तात्काळ मार्ग निघणे महत्त्वाचं होतं. एक महत्त्वाचा महावितरणचा एक प्रश्न होता. भोकर येथे आमचं ऑफिस असल्यामुळं आम्हाला जर किनवटला जर ऑफिस झालं तर लाईनच्या संदर्भात महावितरणचं तर आमच्यासाठी सर्वांसाठी सोयीस्कर होईल. आणि आता एक महत्त्वाचा दुसरा एक विषय होता की किनवट माहूरमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरचे असंख्य रिक्त पद आहेत. ते रिक्त पद तात्काळ भरले पाहिजे आणि सामान्य